एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुशील बनपट्टे, कार्याध्यक्षपदी पंकज काटकर तर सचिवपदी महेश हनमे। सोलापुरातील शिवजन्मोत्सव सोहळा वेगळ्या उंचीवर पोहोचवणार, नूतन उत्सव अध्यक्ष सुशील बनपट्टे। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकारी आणि शिवभक्तांची बैठक शिंदे चौक येथील डाळिंबी आड मैदान येथे पार पडली। यावेळी मावळत्या अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी राजन जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना कोणती काळजी घ्यावी, कशा प्रकारे शिवजयंती साजरी करावी याबाबत बैठकीत सूचना मांडल्या। तदनंतर मागील वर्षामधील जमा खर्चाचा हिशोब मांडण्यात आला। त्यानंतर सर्वांच्या सूचनेनुसार नूतन उत्सव पदाधिकारी निवडी करण्यात आल्या। यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ 2025-26 सालासाठी नूतन उत्सव अध्यक्ष म्हणून सीए सुशील बनपट्टे यांची निवड करण्यात आली। उपाध्यक्षपदी पंकज काटकर तर सेक्रेटरीपदी महेश हनमे यांची निवड करण्यात आली। पुढील पदाधिकारी खालीलप्रमाणे: उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे, अमोल कळम, जॉन मुनाळे, लता ढेरे, सुनंदा साळुंखे। सहसेक्रेटरी विश्वनाथ गायकवाड, खजिनदार मारुती सावंत, सहखजिनदार विवेक इंगळे, मिरवणूक प्रमुख आदित्य गाडगे, उपमिरवणूक प्रमुख सोमनाथ मस्के, कुस्ती प्रमुख बापू जाधव, प्रसिद्धी प्रमुख संदीप वाडेकर, बसू कोळी, कार्यालयीन प्रमुख देवीदास घुले, सचिन स्वामी यांची निवड करण्यात आली। यावेळी मावळत्या अध्यक्षासह सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आला। नूतन अध्यक्ष सुशील बनपट्टे यांनी यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात करण्यात येणार असून यावर्षी शिवजयंतीचा सोहळा एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा संकल्प सुशील बनपट्टे आणि नूतन पदाधिकाऱ्यांनी केला। तर उपाध्यक्ष सुनंदा साळुंखे यांनी शिवजन्मोत्सव निमित्त होणाऱ्या पाळणा कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले। यावेळी शिवाजीराव गाडगे गुरुजी, ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे, ट्रस्टी सेक्रेटरी प्रीतम परदेशी, ट्रस्टी खजिनदार अंबादास शेळके, ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत गाडगे, ट्रस्टी सदस्य राजन जाधव, विनोद भोसले, अनिकेत पिसे, बजरंग जाधव, भाऊसाहेब रोडगे, महादेव गवळी, विवेक फुटाणे, प्रकाश ननवरे, राजाभाऊ काकडे, राजू हुंडेकेरी, लहू गायकवाड, प्रतापसिंह चौहान, सुनील शेळके, मतीन बागवान, विजय पोकाळे, जितू वाडेकर, संजय पारवे, उज्ज्वल दीक्षित, लताताई फुटाणे, निर्मला शेळके, शत्रुघ्न माने, अनिल मस्के, संदीप साळुंखे, सचिन चव्हाण, ब्रह्मदेव पवार, जीवन यादव, सदाशिव पवार, संजय जाधव, कल्याण गव्हाणे, लिंबाजी जाधव, दानाजी भोसले, कुमार क्षीरसागर, दत्ता जाधव, प्रदीप कळम, अंबादास सपकाळ, लक्ष्मण महाडिक, गोवर्धन गुंड, मोहन खमितकर, मनीषा नलावडे, प्राजक्ता बागल, अमोल व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम पाहण्यासाठी असते, असे मोठमोठे कार्यक्रम पण ह्या माध्यमातून सुरू करत असतो। मध्यवर्तीमध्ये जसं यंग लोक यायलेत, सुरुवात झाली। आपण बघितलं ह्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आपण जवळजवळ 1.5 ते 2 कोटीची वास्तू आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ह्या जागेत बांधलं। मिरवणुकीमध्ये जे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढतील यांचं बक्षिसाबरोबर जे मिरवणूक ठेवा आपण, त्यामधलं पहिलं बक्षीस मी दरवर्षीप्रमाणे कैलासवासी मुरलीधर बहादुरजी घाडगे पहलवान यांच्या स्मरणार्थ ते पहिलं बक्षीस मी द्यायला तयार आहे। आणखीन त्याप्रमाणे आपण 5 बक्षीस ठेवूयात। त्यामध्ये आणखीन जे इच्छुक असतील त्यांनी देखील आपण इथं महामंडळात कळावं। त्याचप्रमाणे आत्ता संदीप वाडेकर आणि बसू कोळी यांनी जे रील्स आणि फोटो यासाठी जे डिक्लेअर केलं, त्यामध्ये कैलासवासी मुरलीधर घाडगे पहलवान यांच्या स्मरणार्थ जे काही बक्षीस आपण ठरवचाल त्याचं पहिलं बक्षीस दोन्हीला मी द्यायला तयार आहे। ही माझी विनंती आहे। आपण 2 मिनिटे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आई जिजाऊ माता यांना वंदन करतो। आणि ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत नाना काळे आणि इतर जे ट्रस्टी पदाधिकारी आहेत, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला की मी शिवजन्मोत्सव जो अतिशय मोठ्या उत्साहात जल्लोषात सोलापुरात साजरा केला जातो,
सोलापूरच्या पाळण्याची जी ओळख आज ज्या उंचीवर आहे आणि त्याने पुढच्या उंचीवर नेण्यासाठी जो माझ्यावर विश्वास आज दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न येणाऱ्या काळात करेन असं वचन देऊन सगळ्यांचे आभार मानतो. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ या महामंडळाच्या ट्रस्टी पदाधिकाऱ्यांनी आज सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे निवडी केलेले आहेत. या सर्व पदाधिकाऱ्यांना मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो व ट्रस्टींनी जो आमच्या सर्व योगांवर विश्वास ठेवून जी जबाबदारी आज आम्हाला दिली ती आम्ही या जबाबदारीला कुठेही तडा न जाता येणाऱ्या उत्सव वर्षात कष्ट आणि मेहनतीने सोलापूर शहराची शिवजयंती कशी चांगली होईल यासाठी आम्ही कष्ट घेऊ आणि आपण दिलेल्या संधीचं आम्ही सोनं करू. तुम्ही सर्वांचे आभार मानतो आणि एकच फक्त विश्वास देईन की ज्या पारदर्शक पद्धतीनं इतकं सुंदर पद्धतीनं काम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ करते त्या कार्याला पूर्णपणे जितका जमेल तितका वेळ देणं, जितकं जमेल तितकं तन मन धनानं काम करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवजन्मोत्सव महामंडळाचं नाव प्रतिष्ठा पद हे देश पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. उपाध्यक्ष म्हणून त्यासाठी मी ट्रस्टींचे खूप आभार मानते. जी जबाबदारी दिली ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पडू. मला इथे उपस्थित असलेल्या सर्वांना सांगायचं आहे की ज्या दिवशी राजेंचं महिलांच्या हस्ते पूजन असतं त्या दिवशी आपण आपल्या घरातील महिलांना जर त्या दिवशी पाठवलं तर जास्तच महिला उपस्थित राहतील आणि एक चांगला मेसेज आपल्या महिला भगिनीतर्फे समाजात जाईल. कारण महिला लवकर बाहेर पडत नाही तर तुम्हीच त्यांना आग्रह करून बाहेर त्या दिवशी पूजनासाठी राजेंच्या पूजनासाठी पाठवलं तर खूप चांगलं होईल. जय जिजाऊ. भारतामध्ये येतो त्यावेळेस मी या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होत असतो. मला जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होतो. त्याचबरोबर माझं मूळ गाव हे माढा तालुक्यातील वरवडे आहे आणि या वरवडे गावामध्ये सुद्धा आम्ही लोकवंदन बहुउद्देशीय संस्था काढून दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा करतो. त्यामध्ये विविध व्याख्याने, आरोग्य शिबिर असे समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवतो. आज मला या ठिकाणी इथं सोलापूरमध्ये या मध्यवर्ती मंडळामध्ये सहसेक्रेटरी म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व ट्रस्टी मेंबरचा या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्यावर जो तुम्ही विश्वास दाखवलेला आहे माझ्या वतीनं मला जे काही या मंडळासाठी मंडळाच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन असा मी शब्द या ठिकाणी देतो आणि आपल्या सर्वांचे